नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आपल्या स्पीकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत BMC साठी स्पेशल 60 विजेता दिवस सिरीज. यामध्ये सामान्य विज्ञानाचे क्वेश्चनचं आज आपलं लेक्चर असणार आहे 22 नंबरचं, ज्यामध्ये आपण सगळे टीचर्स पॅटर्नने क्वेश्चन आन्सर घेत असतो. ठीक आहे. तुम्हाला जेही क्वेश्चन आन्सर माहिती असतील किंवा ज्याच्याबद्दल डाऊट असेल किंवा काही कन्सेप्ट कळत नसतील तर मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचंय. ज्या क्वेश्चनचं आन्सर येत असेल माझ्या सांगण्याच्या अगोदर तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचंय, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही कितीपर्यंत अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आपण इथे अतिसंभाव्य क्वेश्चनचं काय करत आहोत, विश्लेषण घेत आहोत, जे की तुम्हाला BMC ला येणार आहे की आधी येऊन गेलेले आहेत असेही क्वेश्चन आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. ठीक आहे. तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा, पहिला प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी सुद्धा जास्त घाबरायचं नाहीये. ठीक आहे. बघा काय सांगितलं, जर साध्या दोलकाला म्हणजे पेंड्युलमला सर्वप्रथम काय सांगितलं, पाण्याने भरलेला चेंडू जोडला व नंतर त्याच दोलकाला पाण्याने भरलेला सारख्याच आकाराचा चेंडू जोडलास दोलन काळामध्ये काय फरक पडेल बरं. एका ठिकाणी तुम्ही पारा घेतला, पारा काय आहे, धातू. ठीक आहे, त्याची घनता काय असते, जास्त असते. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही घेतलं पाणी, ज्याची घनता पाऱ्यापेक्षा कशी आहे, कमी आहे. बरोबर. मग आता एका पेंड्युलमला तुम्ही काय केलं, पाऱ्याने भरलेला चेंडू जोडला, दुसऱ्याला काय केलं, पाण्याने भरलेला चेंडू जोडला. आता पेंड्युलमचा जो दोलन काळ आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विधान सांगायचंय. बरोबर. बघा, आता सुरुवातीचा दोलन काळ जास्त राहील, नंतरचा दोलन काळ जास्त असेल, दोलन काळ तेवढाच राहील, सांगता येत नाही. तर बघा, तुम्ही पाण्याने भरलेला घ्या किंवा पाऱ्याने भरलेला घ्या, पण जो पेंड्युलम आहे त्याचा जो काळ आहे, इथे घनतेचा प्रश्न नाही, इथे कालावधीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याचा जो काळ आहे तो सारखाच राहणार आहे. म्हणजेच पर्याय नंबर तिसरा आपला येणार आहे योग्य. इथे काही स्टुडंट चुकी करतात, त्यांना वाटतं की इथे जसं वस्तुमानामध्ये फरक आहे तर इथे घनतेमध्ये किंवा त्याच्या काळामध्ये बदल होईल, फरक होईल, तर तसं होत नाही. म्हणून पर्याय नंबर तिसरा आपला आला योग्य. चला, सेशन बघत असाल तर लाईक करून घ्यायचंय, लिंकला शेअर करायचं. ओके. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांपैकी बरोबर विधान ओळखा. बरोबर विधान ओळखायचं आहे. ॲमीटर एकसर जोडणी जोडतात. आता जे ॲमीटर्स असतात, ठीक आहे, तर आता आपण जी जोडणी जोडतो ना रोधांची, आपण हे विद्युत धारेमध्ये शिकलेलो आहोत, है ना. तर त्यामध्ये ॲमीटर जोडलेलं असतं किंवा एकसर जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठी वापरतात का. रोध वाढवायचा असेल परिपथामध्ये तर एकसर जोडणीचा वापर केला जातो का. कसला वापर केला जातो, तर वितळ तार म्हणजे काय, फ्यूज. जी वितळ तार असते बघा, फ्यूज आपण बोलतो ना, फ्यूज उडालाय, है ना, तो एकसर जोडणीत जोडतात. तो एकसर जोडणीमध्ये जोडलेला असतो फ्यूज, तर कशात जोडलेला असतो. आता तुम्हाला याच्यामध्ये आता बरोबर विधान ओळखायचे आहे. काय येईल विधान, आपले तिघं पण विधान बरोबर आहे. बघा, ॲमीटर जो आहे तो एकसर जोडणीमध्येच जोडलेला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर एकसर जोडणी परिपथातील रोध वाढविण्यासाठीच वापरली जाते. तुम्ही जर डायरेक्ट सप्लाय दिलेला आहे, तुम्ही रोधांची एकसर जोडणी केलेली आहे, तर त्या परिपथामध्ये रोध व्हावा. रोध म्हणजे काय की अडथळा तो निर्माण व्हावा, त्याच्यासाठीच असतो तो. ठीक आहे. आणि वितळ तार, ज्याला आपण फ्यूज बोलतो बघा, तो एकसर जोडणीमध्येच जोडलेला असतो. म्हणजे विधान आपलं अ, ब, क तिघही विधान आपले बरोबर आहे. इथे तुम्हाला बरोबर विधान निवडायचं होतं. हा प्रश्न कशातून होता, रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये कोणता चॅप्टर होता, तर कोणता, विद्युत धारा. कोणता चॅप्टर आहे, विद्युत धारा. बघा, तुम्हाला चॅप्टरचे नाव याच्यासाठी सांगत आहे की तुमच्या हिशोबाने तुम्ही पूर्ण कन्सेप्टचा अभ्यास करू शकतात. नाहीतर आपली BMC ची रेकॉर्डेड बॅच पण आहे, तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅचला ऍडमिशन पण घ्यायचं आहे. त्यातून तुम्हाला सगळा सिलेबस व सगळं पोर्शन, त्याच्यानंतर सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील कुठला रंग जास्तीत जास्त विकिरित होतो. स्कॅटर कोण होतो, पसरतो कोण सगळ्यात जास्त. ठीक आहे. आता इथे प्रिझम आहे. प्रिझम मध्ये आता लाईट पास होत आहे, तर लाईट पास होताना काय होणार बघा रंगांचं. ठीक आहे. इथं काय, ता, ना, पी, ही, नी, पा, जा. आता सगळ्यात जास्त स्कॅटर म्हणजे सगळ्यात जास्त विकिरण कोणाचं होतंय, विकिरणचा अर्थ काय, झुकणे. काय होणार, झुकणे. मग सगळ्यात जास्त झुकत कोण आहे इथे, लाल झुकतो का सगळ्यात जास्त, नाही झुकत ना. इथं वरती लाल, तांबडा म्हणजे लाल, मग लाल नाही झुकत. ना म्हणजे नारंगी. ठीक आहे. इथे निळा दिलाय. ती म्हणजे पिवळा. आता पिवळा तर तिसऱ्याच नंबरवर आहे, म्हणजे लाल पण गेला, पिवळा पण गेला, ते वरच्या साईडलाच आहे. हिरवा, हिरवा चौथ्या नंबरवाला आला.
चौथा पण गेला आणि नंतर येतो निळा. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे लालपेक्षा, नारंगीपेक्षा, पिवळ्यापेक्षा, हिरव्यापेक्षा कोण सगळ्यात जास्त झुकलं, कोणाचं विकिरण सगळ्यात जास्त झालं, तर निळ्या रंगाचं. म्हणून पर्याय नंबर दुसरा योग्य, कलर निळा. समजले सर्वांना? हे प्रश्न PYQ मध्ये पण या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आलेले. सो व्यवस्थित अभ्यास करा आणि सेशनला लाईक करा आणि सेशनच्या लिंकला शेअर करायचंय हा सगळ्यांनी. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. खालील कुठला पदार्थ पाण्यात टाकला असता पाण्याचे पृष्ठताण म्हणजे सरफेस टेन्शन वाढते? कुठला पदार्थ आहे की तुम्ही पाण्यामध्ये जर टाकलं तर त्यांचं ते पृष्ठताण वाढवून टाकतो तो. ठीक आहे. तुम्हाला माहिती आपण शिकलेलो आहोत, म्हणजे 5वी 6वी ला पण हा शिकलेलो आहोत. तर बघा काय आन्सर येईल? मीठ, सोडियम कार्बोनेट की साखर? काय आन्सर येणार आहे? मीठ. तुम्ही मीठ पाण्यात टाकलं ना तर काय होणार आहे ते? त्याचा पृष्ठताण वाढणार आहे. पर्याय नंबर ए. फक्त अ बरोबर. समजलं? देन आहे पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नावर बघा. खालील कुठले मूलभूत एकक नाही? मूलभूतचा अर्थ काय होतो? मूलभूत एकके. ठीक आहे. बघा डिराइव्हड युनिट्स ऐकतो ना आपण, जे साध्य युनिट आहे, मूलभूत एकक आहे, साध्य एकके आहे. मूलभूत एककांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर फक्त कन्सेप्ट काय लक्षात ठेवायची की ज्या राशीचे एकक दुसऱ्या कुठल्याही राशीच्या एककावरती अवलंबून नसतात त्यांना आपण मूलभूत एकके बोलतो. ठीक आहे. मग मूलभूत एकके किती प्रकारचे असतात? तर 7 प्रकारचे असतात. काय असतात? 7 मूलभूत एकके असतात. मग आपल्याला काय म्हटलेलं आहे? कोणता नाहीये याच्यापैकी? तर काय दिलंय बघा, पास्कल, न्यूटन, केल्विन, ओहम. हा भौतिकशास्त्रामधून विचारला गेलेला प्रश्न आहे. बरोबर? काय आहे हा? भौतिकशास्त्रामध्ये विचारलेला प्रश्न. तर मूलभूत एकक कोणते नाहीये याच्यामध्ये? बघा अ, ब, क दिलेलं आहे पास्कल, न्यूटन आणि केल्विन. त्याच्यानंतर ब, क, ड दिलाय न्यूटन, केल्विन, ओहम. तर बघा पर्याय नंबर आपला तिसरा योग्य येणार आहे. ठीक आहे. ब, क आणि ड पास्कल मूलभूत एककांमध्ये येतो. ठीक आहे. लक्षात राहील? चला पर्याय नंबर कितवा योग्य आला? दुसरा. आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा खालील विधानांचा विचार करा. आता कोणते विधान सांगितलेत बघायचे आपण. सौर उपकरणात अंतर्वक्र आरसा वापरतात. जे सौर ऊर्जा उपकरण आहे त्यामध्ये अंतर्वक्र आरसा वापरला जातो का? अंतर्वक्र कसा असतो? आतल्या साईडला वक्र झालेला. हा काय आहे? अंतर्वक्र. तो वापरतात का? अंतर्वक्र आरसा प्रकाशाचे अभिसरण म्हणजे कन्वर्जन करून आणतो का? मग आता सांगा की आता ह्याच्यापैकी दोघं विधान बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. ठीक आहे. काय आन्सर येईल बघा. तर इथे येणार दोन्ही विधाने बरोबर. आता दोघं विधाने बरोबरच आहे. जे सौर उपकरण असतात त्याच्यामध्ये आपण अंतर्वक्रच वापरतो कारण त्याच्यामुळे प्रकाशाचं अभिसरण होतं आणि आपल्याला सौर ऊर्जेवरती म्हणजे आपल्याला सूर्याच्या ऊर्जेवरती उष्णता मिळवायची आहे म्हणून तिथे अंतर्वक्राचा यूज केला जातो. मग दोन्ही विधान बरोबर आणि दुसरे जे विधान आहे ते पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण येते. मग पर्याय नंबर दुसरा आला आपला योग्य. सेशन बघत असाल, सेशन आवडत असतील, क्वेश्चन आन्सर जमत असतील, काही प्रॉब्लेम जरी आला तरी तुम्ही मला सांगू शकता. सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ओके. बघा जर एखादा अस्थिर अणूंमधून पॉझिट्रॉन कणांचे उत्सर्जन झाले. आता मागच्या याच्यामध्ये आपण इथे बीटा किरण घेतलं होतं. बरोबर आठवतंय? जर एखादा अस्थिर अणू आहे जसं मागच्याच लेक्चरमध्ये मी शिकवलं, एखादा जो अस्थिर अणू आहे त्याच्यामधून पॉझिट्रॉन. आता हे पॉझिट्रॉन काय आहे? हे इलेक्ट्रॉनचं रूप आहे. हे काय आहे? इलेक्ट्रॉनचं रूप. फक्त इलेक्ट्रॉन वरती ना मायनस चार्ज असतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉन वरती काय असतो? मायनस चार्ज. पण हे जे पॉझिट्रॉन आहे याच्यावरती प्लस चार्ज असतो म्हणजे हे धनप्रभारित असतात. बाकी सेम टू सेम हे इलेक्ट्रॉन सारखेच असतात. ठीक आहे. मग आता जर अणूंमधून जर पॉझिट्रॉन बाहेर जात आहे तर काय होणार? मग जसं बीटा कण बाहेर जात होता तर अणू अंक 1 नी वाढत होता आणि आता काय होणार आहे? पॉझिट्रॉन बाहेर जाईल तरी सुद्धा अणू अंक काय होणार आहे? 1 नेच वाढणार आहे. काय होणार आहे अणू अंक? काय येईल आपलं आन्सर? अणू अंक काय होणार आहे? 1 ने वाढणार आहे. ठीक आहे. समजलं आहे? देन जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा खालील कुठले प्लास्टिक टेलिफोन बॉक्सेस तसेच इलेक्ट्रिकल स्विचेस बनवण्यासाठी वापरतात त्याला फिनॉल फिनॉल फॉर्मल्डिहाइड म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. असं कोण आहे की ज्याला फिनॉल फॉर्मल्डिहाइड म्हणून ओळखलं जातं? जे कशासाठी यूज केलं जातं? कोणते प्लास्टिक आहे ते? टेलिफोन बॉक्सेस इलेक्ट्रिकल स्विचेस बनवण्यासाठी त्याचा सगळ्यात जास्त यूज केला जातो. कोणते आहेत मग ते? तर असणार आहे ते बेकलाईट.
काय असणार आहे? बेकेलाईट. आता हा प्रश्न तुमचा एकच मी PYQ घेतला होता. असाच्या असा प्रश्न BMC ला आलेला होता सायन्स मधून. ठीक आहे, लक्षात आलं? पर्याय नंबर पहिला काय आला? योग्य. एक मिनिट. पर्याय नंबर पहिला काय आला आपला? योग्य. ठीक आहे. काही क्वेश्चन तुमचे रिपीट झालेले आहेत म्हणून ते क्वेश्चन मागच्या याच्यातले क्वेश्चन याच्यामध्ये आलेले होते. सो ते आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर तुम्ही न्यू असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप सुद्धा आहे. ॲपला डाउनलोड करायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड होत आहे त्याचा फायदा घेता येणार आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्की ऑफलाईन कमेंट करून विचारायचं आहे. भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.